चला गोलंदाजी मार्क वरती मिस्टर नारायण, कशित कोपर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो हाच नारायण अगदी आगरी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा ज्याची वर्णी लागली जाते। ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ज्या ठिकाणी 23 गाव एकमेकांना झुंजत असतात त्या ठिकाणी सुद्धा आयकॉन खेळाडू म्हणून नारायणकडे पाहिलं जातं। तोच नारायण यावेळेला कर्णधार सुद्धा आपण पाहतोय, आई कुर्लाई कशित कोपर संघाकडून खेळतोय। चला मॅच इज गोइंग ऑन। या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आणि यानंतर मात्र दुसरी फेरी सुरू होईल। गोलंदाजी मार्क वरती नारायण, तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो मिस्टर वैभव वैती। मॅच इज गोइंग ऑन, स्टार्ट। यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। एक धाव या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती नारायणच्या एक धाव अर्जित केली जाते, कारण नारायणकडे गोलंदाजी आहे, व्हेरिएशन आहे, नारायणकडे स्पीड आहे, अचूकता आहे। वेग आणि अचूकतेचं सुंदर उत्तर अर्थातच नारायण। पहिल्या चेंडूवरती एक धाव, बघा या ठिकाणी धावा येत आहेत, धावा होत आहेत, म्हणजे 5 षटकामध्ये 80-90 धावा आरामात करू शकतायत। पुढचा चेंडू यावेळेला बीट केले, बॅटरला बीट केले, निर्धाव चेंडूचे सांगता होते, शरीराचा वेध घेणारा चेंडू, स्वतःला सावरलं बॅटरने। बघा गोलंदाजीचा मारा बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी मिळते आणि उसळीनंतर मात्र आपण पाहिलं की बॅटर स्वतः बीट होत आहेत। पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा, टक्कन आवाज सुद्धा आला, कॉट बिहाइंड आउट होत आहेत मिस्टर वैभव, माफ करा विकी आउट होत आहेत। बॅक टू द डग आउट मिस्टर विकी। जरी असले किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर, वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय। शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय। अगदी मैदानाच्या चारी बाजूला बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग अगदी हवेवरती फडकत आहेत आणि नक्कीच आनंद उत्सव आहे। यावेळेला महानगरपालिका 71 नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे विजयी होताना यावेळेला ऑन द टॉस खेळलेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, आणि यावेळेला काय घडलंय बघा, ऐन वेळेला अगदी जजमेंट चुकलं गेलं आणि त्याचमुळे एक जीवनदान मिळते। असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस। बघा आपण ॲक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय, टप्पा पडल्यानंतर उसळी मिळाली होती, बॅटची कडा लागली होती, चेंडू गेला होता हवेत आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाकडून ऐन मोक्याच्या वेळेला थोडंसं मार्जिन कमी पडलं, जजमेंट चुकला गेला। एक धाव मात्र रोखू शकले नाहीत। एका धावेने स्कोरबोर्ड 4 चेंडूच्या बदल्यात 2 धावा असताना आणि त्यामध्ये अजून एक भर होते निर्धाव चेंडूची। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय। नारायणचं कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट, पुन्हा एक धाव आणि पुन्हा निर्धाव। नारायण वझा ओळखला जातो गोलंदाजीसाठी, त्याची फलंदाजी सुद्धा सुरेख आहे, फलंदाजीचा सुद्धा बादशाह म्हणून गणला जातो, पण या वेळेला भूमिका आहे ती गोलंदाजाची आणि ती प्रमुख भूमिका बजावत असताना यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जातोय ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मनसुबा मानस सक्सेसफुल होताना तिसरी धाव घेतली जाईल का, कारण गॅदरिंग थोडस गचाळ झालं होतं। काय घडलं बघा, तिथून फेकी झाली होती ऑन साइड, कीपरच्याकडून चुकी झाली, तदनंतर नारायणकडे थ्रो केला, नारायणकडून पण चुकी झाली। 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुल पूर्ण होतात। या 2 धाव्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा। अतिशय महत्त्वाचं षटक, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळले, 4 धावांवरती रोखून ठेवले कसाळी संघाला। श्रीराम कसाळीचा संघ अगदी विकी स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभव आणि यशवरती ती धूर आहे। राकेश आहे आता गोलंदाजी मार्कवरती, राकेश आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं हे दुसरं षटक घेऊन आले।
दुपारचं सत्र, रखरखत ऊन आणि या उन्हामध्ये अगदी थंडगार हवा, वाऱ्याचा झोत मात्र जास्त आहे आणि त्याचाच फायदा आपण पाहतो उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला नेहमीच होत असतो. यावेळेला राकेश आहे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यश. हा 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 फुल टॉस चेंडू काहीसा समजला नाही आणि या ठिकाणी खूप वेळाने एक गडी असा गरज होते की तो त्रिफलाचित होते. आतापर्यंत आपण कॅच आउट पाहिलेत, आतापर्यंत आपण कॉट बिहाइंड पाहिलेत, रनआउट पाहिले, परंतु हा त्रिफलाचित एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. आणि आपण थोडंसं डीजे वाल्याला उठवूयात, उठा, जागे व्हा आणि थोडं एक आमचं मनोरंजन करा गाण्याच्या माध्यमातून. छोटा हा पक्ष त्यांचे विकासावरती लक्ष, तिने आमदार कर्तव्य दक्ष, विरोधकांना करतील भक्ष. कितीही आले तरी ह्या साऱ्यांना पुरून उरणार हाय, पुरून उरणार हाय. शिट्टी वाजणार हाय. डीजे विनीत येत आहेत स्ट्राईक एंडवरती. आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यश यांना अगदी चांगला चेंडू दिला होता, मात्र जजमेंट चुकला आणि त्रिफळाचित बाद झाले. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटरला काही तो नीटसा समजलेला नाही. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड धीम्या गतीने, अगदी या दुपारच्या सत्रामध्ये जसं लोकल गाड्या खूप कमी असतात आमच्या वैतरणा स्टेशनवरती थांबणाऱ्या, तशा प्रकारची ही स्थिती आताशी आपण पाहतोय. अगदी हळू एक धाव पुढे जाताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 चेंडू खेळून झाले, तिसरा चेंडू. या वेळेला यस आसमानी सफर फिरवले ऑन साइडला, मिळतेल षटकार, 6 धावा. छान बघा गावची वाढली शोभा, बांधलंय मंदिर देवाचं छान बघा गावची वाढली शोभा. त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा, त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा. 6 धावांनी आगाज केलाय वैभव यांनी. 4 चेंडूच्या बदल्यामध्ये 9 धावा आतापर्यंत त्यांच्या खात्यात जमा आहेत आणि या उर्वरित आणखी काही चेंडूंवरती जास्तीत जास्त आघात प्रहार केला जाईल यात काही शंका नाही वैभवसाठी. फुल टॉस चेंडू, यावेळेला चेंडू हवेत आणि काय घडलंय बघा. अतिशय सिंपल कॅच, साधा, आमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर अगदी ललवा कॅच आणि तो सुद्धा या ठिकाणी ड्रॉप होतोय. जीवनदान मिळतंय वैभवला. अगदी संघर्षाच्या क्षणी हा जीवनदान म्हणजे खूप महत्त्वाचं जीवनदान आहे. यानंतर मात्र या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का वैभवकडून, बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा पाहतोय. सिंपल कॅच होता, अगदी सहज घेता आला असता, परंतु या वेळेला काय घडलंय बघा. आर पार येता येईल 6 धावा, षटकार मिळतोय. विनीतच्या बॅटमधून येत आहेत 6 धावा. बघा राकेश यांचं आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती चांगली विकेट मिळाली होती, तदनंतर मात्र 1 धाव, 6 धावा, पुन्हा 1 धाव आणि पुन्हा 6 धावा, म्हणजे 1616 असं एखाद्या गाडीचा जसा नंबर असेल 1616 तशा प्रकारचं या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. राकेश यांना अजूनही 1 चेंडू हाताळायचा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा बहाल केलेल्या आहेत. नारायण यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. नारायण यांच्या पहिल्याच गोलंदाजीमध्ये 4 धावा आल्या होत्या. तदनंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल जात आहेत कारण यावेळेला ऑन साइडला खूप मोठे मोठे प्रहार होत आहेत आणि बॉल मात्र या ठिकाणी हरवत आहेत. नवीन लागेल, पॉवर प्ले आहे, नवीन चेंडू, म्हणजे अजूनही पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि त्यामुळे नक्कीच एक नियम असतो की ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असतात त्यावेळेला मात्र नवीन चेंडू हाताळावे लागतात. यस, मॅच बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 चेंडूमध्ये 14 धावा राकेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल राकेश यांचा. या शेवटच्या चेंडूमध्ये काय केलं जाईल
विनीत आहेत स्ट्राईक एंडवरती. यावेळी पुन्हा आसमानी सफर, चेंडू हवेत, टाटा बाय बाय करतोय लॉंग ऑनला. नारायण तिकडे फक्त बघत राहिलेत कारण या आहेत आउट ऑफ द पार्क. 6 धावा. सुकाई चंडकाई झोलाई मनाई नाही खांजाई आंब्या खाली शोभून दिसते आई माझी काळकाई. आई माझी काळकाई, आई माझी काळकाई. सुकाई चंडकाई झोलाई मनाई नाही खांजाई. धन्यवाद डीजे. अगदी राकेश वरती तुटून पडलेत कारण पहिल्याच चेंडूवरती विकेट आल्यानंतर मात्र 3 षटकार राकेश यांच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत. वैभव यांनी 1 षटकार आणि विनीत यांच्या बॅटमधून 2 षटकार. म्हणजे वैभव आणि विनीत दोघांची ही बॅट तळपलेली आहे. या रखरखत्या उन्हामध्ये दोघे फॉर्म मध्ये येत आहेत. तुफान फलंदाजी दोघांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. 3रं षटक घेऊन येत आहेत आणि आपलं वैयक्तिक 2रं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर नारायण. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं आणि 2ऱ्या षटकामध्ये काय कामगिरी करेल आपण पाहतोय. कैलासजी आत्माराम पाटील कसाळी यांच्याकडून 500 रुपयाचा खोल्ला टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू फॉलो थ्रू मध्ये बॅक साइड एक चांगलं बॅकिंग आपण पाहतोय. दोन धावा या सहजगत्या पळून काढलेल्या आहेत. 3 षटक या ठिकाणी संपुष्टात होत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 48 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये. नारायण यांनी पहिलं षटक हाताळलं तेव्हा 4 धावा होत्या. तदनंतर राकेश आले. राकेशच्या गोलंदाजीवरती आपण पाहिले 20 धावा आणि दुसरं अतिशय महागडं षटक नारायण वजे यांचं 24 धावा तब्बल या 2ऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 6-4-4 9 वरती 1 धाव, त्यानंतर पुन्हा डॉट 6 आणि 2 अशा प्रकारचं हे पृथक्करण 24 धावांचं अतिशय महागडं षटक नारायण वजे. यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती उद्योन्मुख खेळाडू अनिकेत येत आहेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नवीन खेळाडू आहे कारण कशीद कोपर आपण गाव पाहिलं. कशीद छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामधून अनेक खेळाडूंना मात्र पुढे घेऊन जात आहेत. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. अनिकेत चांगलं कमबॅक करतोय. आपल्या टीमला चांगलं वाचवण्याचा प्रयत्न करतोय कारण नारायण हा महागडा ठरल्यानंतर अनिकेत मात्र या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. त्यामुळे थोडंसं कमबॅक करण्याची संधी आहे. आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 48 धावा आलेल्या आहेत. मागचा सामना जर पाहिला तर 100 धावा 99 धावा आल्या होत्या. 100चं आव्हान दिलं होतं. म्हणजे या खेळपट्टीवरती चांगल्या चांगल्या धावा येऊ शकतात. आता मात्र चेंडू बॅटची कडा लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने दणदण करत येतील 4 धावा. चौकार. स्कोरबोर्डवरती चांगल्या धावा आलेल्या आहेत. 52 धावा आतापर्यंत आपण स्कोरबोर्डवरती पाहतो. 10 चेंडू अजूनही या इनिंग मधले शिल्लक आहेत. या इनिंग मध्ये 10 चेंडूमध्ये किती धावा जास्तीत जास्त घेतल्या जातील. यावेळेला फुल टॉस चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी होते. गॅदर केला जातोय. पुन्हा माघारी धाडलं जाते. 1 धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड 53 धावांवरती. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चौकार आणि पुन्हा कमबॅक करतोय. 1च धाव मात्र या चेंडूवरती येते. म्हणजे 1 किंवा 2 धावा आले तर काही जास्त वावगं फरक पडत नाही. पण चौकार आणि षटकार आला तर मात्र फरक पडतो. यावेळेला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंच घोषित करतात अवांतर धाव, एक्स्ट्रा बॉल. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूपच व्हाईट लाईन होती त्या व्हाईट लाईनच्या बराच बाहेर. यावेळेला चेंडूला उडवलंय. स्वतः अनिकेत धावतायत मात्र रनअप थोडासा जास्त घ्यावा लागलेला आहे. या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होत आहेत. निर्जन स्थळी हा चेंडू होता. तिन्ही पण क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने धावत होते. मिडॉनच्या दिशेला आलेला झेल होता. प्रयत्न चांगला होता अनिकेत यांचा.
2 धाव्याने स्कोर बोर्ड 56 वरती जाताना ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय बघा. अगदी कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नसताना अनिकेतने एक चांगला प्रयत्न केला होता. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. यावेळेला चेंडूला पाठवले पॉइंटच्या वरून 38 सर्कल तर क्लिअर केले. चेंडू दणदण करत चालले सीमारेषेच्या लगत. काय होईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू घेतोय फेकतोय तोपर्यंत 3 धावा पळून काढतायत. बघा या सपाट मैदानावरती 3 धावा काढणे तितकंसं सोपं नाहीये, परंतु या ठिकाणी अगदी चित्याच्या चपळाईने 3 धावा पूर्ण होताना पाहिलं. स्कोरबोर्ड मध्ये आपण जर जाऊन पाहिलं तर 59 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत. अनिकेतचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. 11 धावा आतापर्यंत अनिकेतने आपल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. या वेळेला डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू अवांतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा, म्हणजे अनिकेतने आतापर्यंत 2 चेंडू अवांतर हाताळलेले आहेत. वैभव आपण पाहतोय 30 धावांवरती खेळतोय. तर विनीतला सुद्धा आपण पाहतो, विनीतच्या बॅट मधून सुद्धा आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय. 1 धाव पळून काढले. दुसरीचा प्रयत्न दुसरी सक्सेसफुल होईल का? यस. तिसरीचा प्रयत्न घेतला जाईल का? नारायणकडून चुकी होते आणि तितकंच चांगलं बॅकिंग सुद्धा झाले. अनिकेतने चांगले गॅदर केले आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होते पतन. बॅक टू दी डग आउट मिस्टर वैभव. सुनील रिमिक्स आहे. हिऱ्याची अंगठी रुतून बसली, हिऱ्याची अंगठी रुतून बसली. सारा केली माझं बोट, सारा केली माझं बोट. आह शेठ लई दिसान झाली या भेट. आह शेठ लई दिसान झाली या भेट. आह शेठ लई दिसान झाली या भेट. हॅलो, काय फटका सजवलाय रोहित याच्या बॅट मध्ये येताना. घुटना टेक और तमाशा देख. जसा चेंडू आला तसा अगदी स्वतःला सिद्ध केलं आणि फटक्याला सजवलं. पाठवून दिलं 6 धावांसाठी. आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 70. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या वरून. आसमानी सफर, हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. 2 बॅक टू बॅक 6. 2 षटकार आलेले आहेत. तिसरा लगावला जाईल का? स्कोरबोर्ड वरती स्कोर आपण पाहतोय 76, लॉस ऑफ 3 विकेट. रोहित वैती 14 धावांवरती. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत. विनीत आहेत 26 धावांवरती. पुढचा चेंडू तिसरा षटकार लावला जाईल काय? सज्ज होतोय रोहित. यावेळेला चेंडू ग्राउंड वरतीच राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वतः बॉलर मयुरेशचा आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी रोखू शकले नाही. ते एका धावेने धावसंख्या पुढे जाताना 77 आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धावा येतील
77 लागलेले आहेत. जर 2 मोठे प्रहार आले तर नक्कीच एक अतिशय उत्कृष्ट स्कोर या पिच वरती आपण म्हणू शकतो, कारण 90 एकदा पार केली की थोडंसं प्रेशर येतं अपोजिट टीम वरती. आतापर्यंत 77 आलेले आहेत. मयूर यांचा पुढचा चेंडू, 5वा चेंडू, फुल टॉस चेंडू. यावेळेला चेंडू जाईल ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षकाने स्वतः जजमेंट घेतलं आणि पाहिलं की यांचा अनसक्सेसफुल ठरला गेलाय. 2 धावा मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती येतात. 80 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात या 5 षटकांमध्ये आणि 81 धावांचं आव्हान आई कुर्लाई कशित कोपर संघापुढे ठेवलेलं आहे. या 81 धावा कशा काढल्या जातील या 5 षटकांमध्ये आणि त्या कशा डिफेंड केल्या जातील श्रीराम कसाळी संघाकडून हे आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, आपण घेतो एक डीजे सारखा ब्रेक आणि डीजे कडून एक सुंदर गाणं ऐकूयात. लाने को तांदूराचे औलाय तांदूराचे औलुबाळ मेरी येगो. लाने को तांदूराचे औलाय तांदूराचे औलुबाळ मेरी येगो. याचा दुले रागो औलाय दुले रागो पुढे तुझे मेरी येगो. याचा दुले रागो औलाय दुले रागो पुढे तुझे मेरी येगो. पिरतोली पाटली गो औलाय पाटली गो कोपरा चाटली गो. पिरतोली पाटली गो औलाय पाटली गो कोपरा चाटली गो. चिंताना परली गो औलाय परली गो पाठीचे गंधर्वाना. चिंताना परली गो औलाय परली गो पाठीचे गंधर्वाना. ओंबुसा मारिली गो औलाय मारिली गो गावाचे बरगानी. ओंबुसा मारिली गो औलाय मारिली गो गावाचे बरगानी. ओंबुसा रतीला गो औलाय रतीला गो गावाचे गयतेनी. ओंबुसा रतीला गो औलाय रतीला गो गावाचे गयतेनी. ही दर्जेदार स्पर्धा वाघोबा ग्रुप चषक 2026. अग पोरी तू सपनात येना आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. न मी मोठीनिशी आलो काल न पोरी तुम्ही गालवला ताल. आलो नि ते रतीला न जग मला भेटलीच ना. हॅलो चेक. चला यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल जरीमरी डोली विरुद्ध युवा ग्रुप वाढीव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जरीमरी डोलीव वर्सेस युवा ग्रुप वाढीव आणि श्री गणेश गास्कोप्री वर्सेस या सामन्यातील जो विजेता संघ असेल तो दुसऱ्या फेरीमध्ये गास्कोप्री बरोबर 2 हात करेल. चला आव्हान दिलेलं आहे 30 चेंडू मध्ये म्हणजे अर्थातच 5 षटकांमध्ये 81 धावा. राकेश आणि हितेश 2 महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. राकेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो विनीत. 30 चेंडू आणि 81 धावा. अगदी पहिले जे 2 षटकं असतील पॉवर प्लेचे षटकं, जसं फणसपाडा संघाने केलं होतं की जास्तीत जास्त धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा येतील याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न यावेळेला आई कुर्लाई कशित कोपर संघाला करावा लागेल. पहिला चेंडू यावेळेला ब्लाइंड
शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र विकेट गमावून बसतायत मिस्टर राकेश. बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती तंबूमध्ये डीजे. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग आई तुझं देऊल. राकेश येत आहेत गोल्डन डक वरती. अगदी आपली स्वस्तात विकेट गमावून बसलेत. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडस ब्लाइंड स्वरूपाचं शॉट सिलेक्शन झालं आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं एक सिंपल झेल या ठिकाणी टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती एक हादरा बसतोय. तदनंतर मैदानामध्ये येत आहेत नारायण वझे. शरीरयष्टी नारायणची पाहिली तर ॲज लाईक अ बाहुबली, बाहुबली टाईप नारायण वझे आपण पाहतो स्ट्राईक हँड वरती. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, आसमानी सफर, दमदार बहारदार षटकार, 6 धावा. झाली गोल्यांची सावली आम्हा गोलीवारांच्या हाताला धावत राहिली. या ठिकाणी नारायणने अपील केलं होतं की बीमार आहे का, परंतु लोअर फुल टॉस होता. या लोअर फुल टॉसचा समाचार घेतला 6 धावांनी. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज विनीत. अगदी 6 धावा आल्यानंतर मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर अचूक टप्पा ठेवला गेला. एक निर्धाव चेंडू. चला डोलीव आणि युवा ग्रुप वाढीव यायचंय कर्णधार. जरीमध्ये डोलीव आणि वाढीव युवा ग्रुप वाढीव. आतापर्यंत 3 चेंडू खेळून झालेले. या 3 चेंडूमध्ये 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे विनीत यांचं. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टॉस, फुल टू धमाल, कमाल, बेमिसाल, 6 धावा. आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. It's DJ Solo. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी त्या छोट्यांचं कौतुक करतोय मी. जेव्हा जेव्हा बॉल सीमारेषेच्या पार जातो, षटकाच्या दिशेने जातोय, आमचे छोटे प्रेक्षक आहेत. हे छोटे प्रेक्षक मात्र लगेच आपली दौड घेत आहेत, धावतायत आणि तो मॅचचा बॉल आहे तो लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत, शोधतायत. सापडला की लगेच फेकून देत आहेत इकडे. नक्कीच थँक्यू सो मच या सर्व आमच्या छोट्या प्रेक्षकांचे मी मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. चला षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत विनीत. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 धावा, षटकार. आई तुझे डोंगराला येतय ग, काल्याला येतय ग, आई तुझे डोंगराला येतय ग. धन्यवाद. आगाज केलाय. नारायणची बॅट तळपले. या रखरखत्या उन्हामध्ये तुफान आले नारायणच्या रूपानं. 3 षटकार आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 षटकार, 18 धावा. पुन्हा एकदा चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने फिरवले. चेंडू जातोय ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. शेवटचा चेंडू आहे. नारायणला माहिती आहे मला स्ट्राईक हवी आहे, तीच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. बघा चान्स होता, एक धाव सहज अजून एक घेता येऊ शकली असती, परंतु स्ट्राईक असणे तितकंच महत्वाचं आहे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, लॉस ऑफ 1 विकेट. चला डोलीव संघाचे कर्णधार यायचे. या ठिकाणी युवा ग्रुपचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 19 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू मध्ये अजूनही 62 करायचे आहेत. डीजे मोठी राव द्या माग जरा, मोठी
या ठिकाणी प्रोत्साहित केले जाते. थँक्यू डीजे. हर्षद वैतीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. जर आपण नारायणची विकेट घेतलीत तर प्रेमनाथ वैती यांच्याकडून 100 रुपयाने आपल्याला सन्मानित केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये जर आपण इतिहास पाहिला दोन्ही टीमचा तर कसाले टीमच्या फक्त 4 धावा झाल्या होत्या, 1 गडी गारद झाला होता आणि कशित कोपर संघाच्या 19 धावा आहेत, त्यांच्या सुद्धा 1 गडी गारद आहे. म्हणजेच हावी होते या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये कशित कोपर. आई कुर्लाई, नारायण वजे तळपलाय, तुफान आले नारायण वजेचं. या ठिकाणी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार आहे कॉट बिहाइंडचं. व्हॉट अपील केलंय, अपील जोरदार अपील होता. मात्र या ठिकाणी तितकंच चांगल्या पद्धतीने फेटाळून लावले की बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. आपण पाहतोय रिप्ले मध्ये बघा, डान्सिंग डाऊन विकेट येण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉल यांचा काही संगम नाही. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मित भगत कसाली कॉल केला जातोय. वन बाउंस, 4 धावा. चला या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मधून आता न्यूज आलेली आहे. युवा ग्रुप वाढीव विथ द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. म्हणजे जे आतापर्यंत टॉस जिंकले त्यांनी मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. नारायण तळपलाय, नारायण तुटून पडलाय. 23 धावा. यावेळेला पुन्हा आसमानी सफर, चेंडू हवेत जाईल आर पार, षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी तळपलाय नारायण, मात्र पारितोषिक दिलं जाते हर्षदला. हर्षदने जर नारायणची विकेट घेतली तर गौतम वैती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागले, प्रेमनाथ वैतीकडून 100 रुपयाचं लागले. म्हणजे बघा नारायणची विकेट किती महत्वाची आहे ही कसाळी संघासाठी, आणि नारायण त्या ठिकाणी थांबणं हे आई कुर्लाईसाठी किती महत्वाचं आहे. म्हणजे जे काही आहे समीकरण ना ते एकावरती फोकस झाले अँड त्याचं नाव आहे नारायण वजे. आतापर्यंत 29 धावा, 8 चेंडू मध्ये नारायणच्या बॅटमधून आलेले 29 धावा. चौथा चेंडू हर्षद वैती. यावेळेला बीट केले नारायणला. एक निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूची सांगता होते बघा. हर्षद वैतीचा पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, षटकार आणि पुन्हा चौथा चेंडू पुन्हा निर्धाव आलाय. म्हणजे आता स्कोरबोर्ड आपण पाहतोय, जर करंट रन रेट पाहिला तर 17.40 चा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय बीट केलेलं आहे. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. या वेळेला मात्र चेंडू जातो ऑन साइडला, क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातो. आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 1.5 म्हणजे 1 षटक आणि 5 चेंडूंचा सामना झालेला. 30 स्कोरबोर्ड वरती पाहतोय. 81 धावांचा टार्गेट आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे आणि आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 19 चेंडू, 51 धावा. आणि हितेश येत आहेत बघा. ओपनिंगला आलेला हितेश आता मात्र पहिला बॉल फेस करतोय. यावेळेला हितेशच्या बॅट मधून नारायण वरती बक्षीस लावले, माझ्यावरती पण लावा. 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावा. 81 धावांचं भलं मोठं आव्हान असताना पहिल्याच षटकावरती जोरदार प्रहार केला. 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. आपण जर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर दोन्ही संघांचा जर लेखाजोखा पाहिला तर आई कुर्लाई 36 धावा तर श्रीराम
कसाळी संघाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिले होते 24 धावा, 2 गडी गारद झाले होते. म्हणजेच या ठिकाणी 2 षटकानंतर सुद्धा हवी होते आई कुर्लाई कशीत 36 धावा. बक्षीस कंटिन्यू राहील. आधी जे हर्षद वैतीला जे बक्षीस लागलं होतं तेच बक्षीस आता जे कोणी गोलंदाजी मार्कवरती येतील विनीत साठी तेच बक्षीस कंटिन्यू आहे. 500 रुपये गौतम वैती आणि प्रेमनाथ वैती यांच्याकडून 100 रुपये, 600 रुपयाचं पारितोषिक. नारायणची विकेट घ्या आणि 600 कमवा. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. हितेश पाटील एक चेंडू फेस केलाय, 6 धावा खात्यामध्ये जमा आहेत. नारायण वजे 10 चेंडू फेस केलेत आणि खात्यामध्ये 30 धावा आहेत. 18 चेंडू 45 धावा. तुफान फलंदाजी, विस्फोटक बॅटर नारायण वजे, ज्याच्या विकेटसाठी 600 रुपयाचं पारितोषिक. यावेळी बॅटची कडा एंड टेकन. यस, 600 रुपयाचा मानकरी ठरतोय विनीत. अप्रतिम कॅच, अगदी महत्वाचा कॅच. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, आणि तो सुद्धा कोणाचा, नारायण वजेचा, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 30 धावा आल्या होत्या आणि तब्बल षटकार पाहिले आपण तर 4 षटकार आणि 1 चौकार यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. आणि तोच नारायण मात्र यावेळेला बॅक टू द डगआउट. थोडीशी जान आणली जाते श्रीराम कसाळीच्या खाम्यामध्ये, थोडा उत्साह आला जातो. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. नारायणची विकेट महत्वाची असताना यावेळेला सेफल झाले होते, मात्र बॅटची कडा लागली, बॅटची कडा आणि कसं कॅच आणि किती उत्साह. बघा काय उत्साह आहे. बॉलर तितकेच खुश, तितकेच विकेट किपर खुश, तितकेच सर्व क्षेत्ररक्षक मात्र जल्लोष करतायत. या ठिकाणी आपण पाहतोय 600 रुपयाचा मानकरी विनीत. मयूर येत आहेत अजूनपर्यंत. हितेश आहे, मयूर आहे, चांगले बॅटर आहेत, दीपेश आहेत. यावेळेला चेंडू हवेत, जीवनदान मिळते, झेल सोडला गेलाय. तोपर्यंत 2 धावा मयूर यांना च्या खात्यामध्ये जमा होत आणि आमच्याकडे 600 रुपये जमा झालेले आहेत. विनीत हे मानकरी ठरलेले आहेत 600 रुपयाचे. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतो, एक सिंपल झेल वाटत होता, मात्र रनअप जर पाहिला तर जवळजवळ 15 ते 16 पावलांचा रनअप होता. हाताला चेंडू लागला होता, मात्र मोक्याच्या वेळेला चेंडूने दगा दिला. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा कडा लागली होती. निर्धाव चेंडूचे सांगता होते. आतापर्यंत 21 धावा विनीत यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अर्धा पल्ला या ठिकाणी पूर्ण झालेला, अजूनही 2.3 षटक बाकी असतील. पुढचा चेंडू या वेळेला पाठवले, तिथे क्षेत्ररक्षक आहे. जीवाच्या आकांताने प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. 6 धावा होत्या त्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. बाउंड्री चेक करायची आहे का? यस, अंपायर आम्हाला सांगतायत अंपायरने यायचं आहे. थर्ड अंपायर कॉल केला जातोय, कारण अतिशय अगदी बाउंड्री लाईनच्या इथूनच ह्या 6 धावा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सेफ आहे. या ठिकाणी 2 धावा दिल्या जातील. यस, टाळ्या वाजवून कौतुक केलं जात आहेत, कारण या 6 धावा होत्या मात्र स्वतःला झोकून दिला आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला कट केले, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोर बोर्ड आपण पाहतो 40 धावांवरती आतापर्यंत 42, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे विनीत यांचा, ज्याने महत्वाची नाऱ्यांची विकेट मात्र मिळवून दिली आपल्या संघाला. आणि पुन्हा एकदा संजीवनी आपल्या या संघांमध्ये ओतली गेली, जान आणली जाते. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर आतापर्यंत 18च आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू गणित 3-3 धावा या संघाला हव्यात. आई कुर्लाई कशित कोपर. यावेळेला पुन्हा एकदा कडा अँड टेकन. जसा नारायण बाद झाला होता तशाच पद्धतीने मयूर सुद्धा त्याच पद्धतीने बाद होतोय. 2 विकेट मिळवून देत आहेत विनीत. 600 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत विनीत. बॅक टू दी डगआउट मयूर. यानंतर काय आहेत लेखाजोखा आपण पाहिला तर चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायची आहेत 41. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हॅलो 39 धावा हव्यात. 12 चेंडू 39 धावा. बारा चेंडू 39 धावा. मॅच अजूनही येऊ शकते. दीपेशाही मैदानाच्या आतमध्ये, हितेशाही मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 39 धावा. विनीतनी चांगली कामगिरी केली. श्रीराम कसाळीच्या बाजूने एक चांगलं षटक हाताळलं, महत्वाची विकेट गारत गेली आणि त्यानंतर जान आणली या मॅच मध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण नवीन गोलंदाज भाविकला पाहतोय. 12 चेंडू 39 धावांचा पाठलाग करतायत यावेळेला आई कुर्लाई कशिद. हितेश एक चेंडू फेस केलाय, 6 धावा आहेत. यावेळेला मिस, निर्धाव. 11 चेंडू 39 धावा. यस, आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय जसं संध्याकाळचं सत्र येतं अगदी महिला वर्गांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल सर्व महिला मंडळांना की आपण मंचावरती यायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिस होते, निर्धाव चेंडू. आता चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू आणि 39 धावा. 10 चेंडू 39 धावा. हितेश 2 वेळेला बीट होतोय. यावेळेला मात्र मोठा प्रहार केला जाईल काय? यावेळेला चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. 2 धावा बघा, म्हणजे अगदी जरा मार्जिन कमी पडली आणि चांगले एक चौकार झाला असता तो ठिकाणी वाचवला. मागच्या वेळेला या ठिकाणी एक षटकार जाता जाता वाचवला, म्हणजे 4 धावा त्या आणि या 2 धावा, म्हणजे 6 धावा आतापर्यंत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आहे. चेंडू येतोय ऑफ साइडला. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. थोडेसे बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली आई कुर्लाई कशिदची तर मात्र मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र यश संपादन होत नाहीत. 8 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. होऊ शकतात, मी करू शकतो
माझ्याकडे ती क्षमता आहे, हा आत्मविश्वास आपल्याला वाढवावा लागेल. कारण संकटांना झुकून जायचं नसतं, संकटांना सामोरे जायचं असतं. संकट काय येतील पण आपल्याला निर्भीडपणे त्यांना सामोरे जाता आलं पाहिजे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, पुन्हा एकदा चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाही. झेल बाद मिस्टर दीपेश, बॅक टू द डगआउट. उमेश येत आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती एक मोठा प्रहार करावा लागेल आणि हा जर मोठे प्रहार झाले तरच मात्र कमबॅक करतील आणि आपलं अस्तित्व या टुर्नामेंटमध्ये नक्कीच टिकून राहील आई कुर्लाई. आणि तसं बघितलं तर सामन्यात मध्ये पारडं थोडं झुकलेलं आहे श्रीराम कसाळीच्या बाजूने. 7 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती भाविका आहेत, आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता होते. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. काय घडेल? प्रत्येक चेंडूगाने एक मोठा प्रहार, षटकारांची गरज आहे. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय वाघोबा चषक. महिला मंडळांचं मी या ठिकाणी मंचावरती स्वागत करतो. या आपण मंचावरच्या दिशेने यायचं आहे. या मंचावरती विराजित व्हा आणि मनमुराद या क्रिकेटचा आनंद घ्या. ऐकूया तोपर्यंत डीजेला. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला, गवट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, गवट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, गवट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला. 6 चेंडू 36 धावा. रोहित वैते या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळतायत. 5 चेंडू आणि 36 धावा. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत जर्मनी डोली वर्सेस वाढीव युवा ग्रुप. दुसऱ्या फेरीतील सामने असतील. अगदी किती षटकांचे असतील? 4 षटकांचे यानंतरचे सामने असतील. 1 षटक पॉवर प्लेचं असेल. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीत. अगदी चांगलं जजमेंट अँड प्रेझेन्स ऑफ माइंड ऑल्सो. आणि या ठिकाणी गडी गारत होतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर हितेश. अगदी मंद मंद पावलांनी या ठिकाणी आपलं महिला मंडळ सर्व शक्तिमान नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि मंडळाचं सुद्धा कौतुक आहे. जसं जसं दिवस कमी कमी होत आहेत तसं एक मंडप सुद्धा या ठिकाणी वाढवलेला आहे. मिस पुन्हा एकदा बीट केलं जाते. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 36 धावा करायच्या आहेत. तसं पाहिलं तर केवळ औपचारिकता ह्या सामन्यामध्ये बाकी आहे की काय? यावेळेला चेंडू हवेत, पुन्हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 13 नंबरची जर्सी आणि यस टेकन. आता मात्र जसं काही एक गीत चालू आहे, तू चल मैं आया, अशा पद्धतीने या ठिकाणी आई कुर्लाई एक जातोय एक येतोय. जेव्हा नारायण बाद झाला त्यानंतर मात्र पदजड आपण पाहिली. एक एक गडी मात्र फक्त जात आहेत, हजेरी लावतायत आणि पुन्हा परत येत आहेत. 2 चेंडू 36 धावा. निर्धाव बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. ही पहिलं मेडन असेल काय?
स्वरूपच्या नावाने आतापर्यंत मेडन षटक हाताळलेलं आहे. यानंतर मात्र भाविक आपण रोहित आपण पाहतो. या वेलकम सर्व नारी शक्तीचा या ठिकाणी आम्ही वेलकम करतोय, सुस्वागतम. आणि यावेळेला चेंडू ऑन साईडला, एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होते आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ असेल श्रीराम कसराळी. वेल डन श्रीराम कसराळी अँड हॅड लक टू आई कुर्लाई कशित कोपर. आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, चांगला खेळ या ठिकाणी सादर केलात, त्याबद्दल मंडळाच्या वतीने या संपूर्ण होल टीमचं आम्ही कौतुक करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. गौतम वैती यांनी यायचं आहे. आपण जे पारितोषिक लावलं होतं ते विनीतला आपण द्यायचं आहे. गौतम वैती आणि प्रेमनाथ वैती यांच्याकडून 100 रुपये आणि गौतम वैती यांच्याकडून 500 रुपये. बघा आपण वॅगन व्ह्यू जर पाहिला आई कुर्लाई कशिद, तर 6 षटकार आपण पाहिलेत. जे येल्लो लाईनने दिसत आहेत ते आपण षटकार पाहतोय, रेड लाईनने आपण पाहतोय चौकार आहेत. म्हणजे एकाच दिशेने सर्व षटकार येताना पाहिले. जे नाऱ्यांच्या बॅटमधून जास्त